पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमंडलू पद्मकरेण शंखं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भगवान शास्त्रीजीकडे त्यांचं अध्ययन चालू आहे आणि सर्व संतांच्या विषयी सदैव त्यांच्या अंतःकरणात आदर भाव आहे आणि नानांचे सगळं केलेलं सेवेचं फळ आहे. नाना असतील नाणे असते ना, बऱ्याच वेळेस म्हणतो एक जण आलं एक जण आले नाही का, बऱ्याच वेळेस माणसं होत राहतात, पण दोघांनी खूप सगळं होतं. शेवटी देवदेव तर आपल्याला करायचंच आहे, पण तुम्ही जिथं असाल तिथं असं करा, आपली सहचारिणी पत्नी त्यांना घेऊन, घरातल्यांना सगळ्यांना घेऊन घरासारखं ठेवणं आणि गल्लीमध्ये त्याचा सुगंध पसरवणं, गावामध्ये त्याचा प्रकाश प्राप्त करून देणं, हे आपलं कर्तृत्व असतं. आणि ते सर्व आपण संतांच्या कृपाशीर्वादाने नानाने सगळं पार पाडलेलं आहे. नानांचा आता रवी भाऊ बसलेले आहेत. स्वर्गीय तुकारामजीचे कार्यक्रम ज्या वेळेस त्या मोठे मोठे कार्यक्रम केले तर नानाकडेच राहायचे. आम्ही नवीनच चाल ऐकली, बाबा महाराज सातारकरची. म्हटलं बाबा महाराज सातारकर आले का कोण असतो, रामकृष्ण हरी, पहाडी आवाज सगळं, आणि त्यांना कंटाळा नाही. कुठेही म्हटलं की चालूच असतात, करत राहायचं जोपर्यंत. आमचे गुरुवरे भाऊ, आता बाबांना माहिती आहे, गुरुवरे भाऊसाहेब होते, आमचे गुरुजी होते आळंदी संस्थेचे. तर एकदा पंढरपूरला प्रदक्षिणा करत असताना आमचे सखाराम बाबा विदर्भातले मोठे संत होते. त्यांना थोडा थंडी ताप होता, तरी चंद्रभागेचे स्नान करून अंग थरथर कापत होतं. मग भाऊसाहेब म्हणले, बाबा एवढ्याच्यात कशाला केलं? बाबा म्हणले, जोपर्यंत होते तोपर्यंत केलं पाहिजे, नाही केलं तर मग कृष्णार्पण. तर आपल्याकडून तर होत असलं तरी आपल्याला करणं जीवार येते, मग करू पाहू असं नाही. सबबी सांगून परमार्थ होत नाही. परमार्थात जी अवस्था जशी असेल तशी. आमच्या घरचं बरोबर नाही, मुलामुलीचे लग्न व्हायचे आहेत, आमचे घर बांधायचे आहे, मग परमार्थ असं नाही होत. तुम्हाला जिथं जी अवस्था असेल तिथंच आपल्याला करता आलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये समाधान प्राप्त होत राहते. म्हणून हे मोठं मंदिरं हे आपल्याला संस्कार देत असतात, जीवनाची दिशा देत असतात. आता दर्शन केल्यानंतर खूप सुंदर पूजा केलेली. जैसा पूजोनी देव पाहिजे, पिरुनी शेता जाईजे, तोषोनी आशीर्वाद घेईजे. अतिथीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्याला संतुष्ट करा अगोदर, मग तुम्हाला आशीर्वाद दे. नाही तर आमचंच घर दिसलं का, शिरला तर दोन दोन होतील, काम करायला काय झालं, फुकट खायच्या मागे लागला, द्यायचं काही नाही पण बोलायचंच खूप. काही सांगता येत नाही आपल्या जीवनात कसा दिवस उजळल. आता आपण तर पाहिलं ना, गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या तरी ध्यानात असेल का आपल्याला जावं लागलं, कोणाचे तरी असेल का, पण काही सांगता येत नाही. क्या जीवन की पकरी आस, हातो मिलिया नाही तेरा घास. घोट घेतलेला आपण गिळूच असं काही भरोसा नाही. म्हणून ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. ही मुसाफरी आपली. प्रवासाला आपण निघालो, मग गाव नाम रूप हे सगळं आपण निमित्त घेतलेलं आहे. कोणी 2 दिवस राहते, कोणी 4 दिवस राहते, कोणी किती राहते, 20, 40, 60, 80. पण आपलं जेवढं आयुष्य असेल तेवढं संपलं, निघालं. आता एखादा प्रवासी आला इथं, संध्याकाळ झाली म्हणून मंदिर दिसलं, मुक्कामी राहिला, आणि मुक्कामी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायलाच तयार नाही. मग नानाने स्वागत केलं, सगळं केलं. त्याच्यानंतर कानिमनाथ महाराज बाकीचे काय, बाबा आपल्याला कधी नाही नाही म्हणलं, इथंच राहा. असं काय, गरज होती तेवढ्यापुरते तुम्ही राहिले, आणि गरज संपल्यानंतर, काम संपल्यानंतर तिथं राहणं उचित नसतं. पण प्रवासी जसा एक दिवस आधार घेतो रात्रीचा, आणि जसं असेल तसं पार, तसं आपण प्रवासात निघालेलो आहोत. दुरून आलो मी गा, फार दूरचा प्रवास आहे, आणि होता 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 आपलं आलो इथं पानसवाडी गावात आलो, किंवा जिथं काय असेल ते नाव रूप घेतलेलं आहे.
हे काही कायमचं नाही. पूर्वी नव्हतं, पुढं राहणार नाही. आज आहे ते तीन चिमट्या त्याची राग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हेच संत सांगत असतात, हेच आपले गुरुजन आपल्याला सांगत असतात. याचा अर्थ असा नाही की घरदार सोडायचं आणि सगळ्यांनी डोंगरात मठ मंदिरात जावं. मठाला काही सोडण्याची आवश्यकता नाही. फक्त पद्मपत्र मिळवा बसा, हेच तर आपल्याला संतांनी सांगितलं. जे सगळं सोडून जाऊ पाहतात गेलेले आहेत, त्यांना कुठेतरी क्रोधाने पछाडलेलं असते, कुठेतरी त्यांच्या कळत नकळत काही दोषाने त्यांना पकडलेलं असते. म्हणून आपण आहोत तिथं आहोत त्या अवस्थेत फक्त आपली वृत्ती स्थिर ठेवायची आणि संत चरणी ईश्वर चरणी सदैव लीन ठेवायची. हेच आपल्याला मठ मंदिरातून हे जे उत्साह करायचे असतात. कशा करता? आता आमची सगळी संत मंडळी आली, आता यांना काही काम नाही, काय ज्याचा धंदा नाही त्याला नाही धंदा, प्रत्येकाला काम आहेत. परंतु सगळ्यांमिळून जर केलं हा सामूहिक परमार्थ होतो आणि सामूहिक परमार्थ हा सगळ्यांच्या कामाला येत असतो, सर्वांचं हित होत असते त्याच्यामध्ये. आता इथं जरी आपण नानाच्या वस्तीवर कार्यक्रम करून राहिलो, पण ही जी ऊर्जा निर्माण होऊन राहिली ही ऊर्जा सर्वांच्या सुखाकरता निर्माण आपल्या लक्षात येत नाही. डोंगरावर काही खांब लागलेले असतात पा ऊर्जेची, पवन ऊर्जा, तर तिथं ते तयार झालेली ऊर्जा कुठेतरी एखाद्या केंद्राला नेलं जाते आणि मग त्या केंद्रातून डीपीच्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त होते. डायरेक्ट जर घेतली तर शॉक लागेल त्याचा. म्हणून आपण जी सगळी ऊर्जा खेड्यापाड्यात घरादारात जे करतो ही ऊर्जा निर्माण होते आणि विनासायाची ही ऊर्जा राष्ट्रहिताला समाजहिताला कारणी ठरत असते. म्हणून गावागावामध्ये सप्ते भंडारे हे सगळे आपण निर्माण केले आपल्या संतांनी. मग नवनाथ महाराजांचं आदर्श आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या नवनाथाच्या समाध्या आपल्या जिल्ह्यातच आहेत आणि खूप मोठमोठे स्थानं आहेत. नवनाथ महाराजांनी एकच केलं, आपल्या शाबरी विद्येच्या माध्यमातून जगाचा उद्धार केला. केवळ चमत्कार दाखवायचे आणि काहीतरी गोळा करायचा असा त्यातला भाव नव्हता. चमत्कार सुद्धा प्रसंगोपात. ज्ञानोबारायांनी भिंत एकच वेळ चालवली का? पानं सोडायला कीर्तन म्हणून किक मारली की आणलं भिंत इकडं नाही, प्रदर्शन नाही केलं. गरज होती चांगोबारायाचा अभिमान नष्ट करायचा होता, रेडा बोलायचा होता, तिथल्या सर्व त्या ब्रह्मवृंदांचा अभिमान नष्ट करायचा होता. त्या रेड्याला घेऊन आले म्हणून का गावगाव बोलवलं का त्या रेड्याला? हे चमत्कार घडत असतात. चमत्कारावर आपल्याला खपायचं नसतं. परंतु कधी कधी काय होते, अडचणीचे पाणी आळाच गेले, नाथाच्या घरची उलटी खोल, उलटं पाणी व्हायला लागलं की मग दिशा बदलते, विचार बदलतात, माणसं बदलतात. म्हणजे ह्या सर्व नवनाथ संतांनी, बाकीच्या सर्व संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं. म्हणून काकडा, हरिपाठ, भजन, पूजन, कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य पर आपल्याला विचार ऐकायला मिळतात. दिंड्या, पालख्या, वाऱ्या याच्या करताच आहे. लोकांना दाखवण्याकरता आपण काही केलं की त्याच्यात आपलाही आनंद निघून जाते आणि समोरच्याचा आनंद निघून जाते. आणि संतांनी जे सांगितले ते पथ्य सोडता कामा नये. त्या पथ्याने आपण हे सगळं केलं तर त्याचा फायदा. औषध तुम्ही किती भारी घ्या. डॉक्टर म्हणले का औषध घेतलं का? डॉक्टरकडे गेला, म्हणून साहेब म्हणले, डॉक्टर साहेब एवढं सगळं झालं पण अजून काही गुण नाही. मग त्यांच्या खाली डोळ्याकडे पाहिलं, पायाकडे पाहिलं, मग म्हणले पथ्य पाडलं का? नाही म्हणले, तेवढंच जमत नाही आपल्याला. मग बाटलीनंच म्हणले, ते ढाकणाने, त्या ढाकणाने किंवा कशाने औषध घेत नव्हतं, बाटलीच तोंडाला लावायची. मग औषध किती भारी किती घेतलं तरी त्याचा फायदा होणार नाही. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. म्हणून आपल्या ज्ञानोबा तुकोबारायांनी जी आपल्याला परंपरा दाखवली, जे पथ्य सांगितलेलं आहे, आधुनिकतेचा सगळं विचार करून आधुनिकता असू द्या, परंतु आपली परंपरा सुटायला नको आणि त्या परंपरेला धक्का लागायला नको. हे तुमची आमची सर्वांची जबाबदारी असते. आता आपण हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण. हवेचं प्रदूषण जर झालं तर तुम्हाला ऑक्सिजनच्या बाटल्या कमरेला बांधता येतील, पाठीला बांधता येतील. पाण्याचं प्रदूषण आपण अगोदरच करून चुकलेला. घराघरात जाता बाटल्याशिवाय पाणीच नाही. आपल्या पूर्वजांनी कधी चिंतन केलं नसेल की बाटल्यातलं पाणी घ्यावं लागलं.
पण अजूनही जर आपण नाही विचार केला तर हे आवाजाचं जे आहे प्रदूषण हे कशानेच घालवता येणार नाही. पण आवाज असणं महत्त्वाचा. आपण कथा कीर्तन ऐकण्याचा आनंद मिळाला पाहिजे आपल्याला. गायन वाद हे त्याला पोषक आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणून एक एकाला पोषक असणं आणि एक एकाला पोषक असून सर्वांच्या हिताचं असणं आणि आनंदाचं असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं आपण काळजी घेतली पाहिजे. जल प्रदूषण, हवा प्रदूषण, आवाज प्रदूषण हे सगळं घालवायचं असेल तर आपल्याला सत्संग केला पाहिजे. म्हणून गेल्या 5 दिवसापासून आपण हा सगळा अट्टहास करत आलेले आहात. आज सांगत आहे आणि सांगता म्हटलं की काल्याचं कीर्तन म्हटलं की मर्यादित भगवंताचं चरित्र ते उच्चारावे धावपट्टी चुकली तर काय होते आपण तर पाहिलंच की ना. आता हे सगळ्या अडचणी होतात पण बरोबर पकड केली महाराजांनी. दुसऱ्याच्या चुकीचं प्रदर्शन केल्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याचा आपण आनंद घेत राहा. तुकोबारायांनी सांगितलं काल्याच्या कीर्तनात मर्यादा घातली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी. गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केलं, बोट दाखवलं ते. आता इथं सगळी मंडळी बसली आणि एखादा माणूस का गोपाळवा नाही दिसले 2 दिवसापासून. हो आले ना मगाशी भेटला. कुठं आहेत ते? मग ते तिथं बसलेले ते फेट्यावाले. म्हणजे नामनिर्देश केला, बोर्ड दाखवलं. तसं भगवंताचं चरित्र अगम्य आणि अगाध आहे. अगम्य म्हणजे कळण्यास कठीण, अगाध म्हणजे कितीला. असेच गिरीश समसात का जलम शंदो पात्रे नाही वर्णन केला जात, अपुरच आहे. शेषाने वर्णन ठरवलं वर्णन करायचं, त्याचे 1000 जिभा झाले. सगळे हे चरित्र अगाध आहे, अगम्य आहे. मग काय केलं पाहिजे? ते चरित्र उच्चार करा. केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले आणि काही महिनेपर्यंत जन्मोत्सव गोप गोपिकांनी साजरा केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आता भगवान लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये आता बाहेर थोड्या दह्या दुधाची चोरी करायला लागली. सुरुवातीला बरं वाटलं त्या गवळणीला, भूषणाने सांगत होत्या. आता काही काही गोष्टी अशा आता ते जरा गवणी असतात. पण समजा दाखवणं वेगळं, प्रसंगानुसार करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये प्रेमाने करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भगवान पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये दह्या दुधाची आता चोरी करायची. त्या गवळणीला सुरुवातीला बरं वाटलं, पण आता रोज 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 त्या गवळणी कंटाळल्या आणि कंटाळल्यानंतर त्यांनी गाराने सांगायला सुरुवात केली. आपले कीर्तनाचा टाईम 9 ते 11 आहे. आम्ही अगदी राईट टाईम आलो, 10:30 आलो. त्याच्यामुळे काय ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं. आमचे गाडगे बाबाचे मंत्र आहे ते, ज्याचं त्यांनी करा. आपल्या भारतीयाला अशी सवय झाली सगळं हाताने करायचं. ऑफिसमध्ये जर असले तर कागद खाली पडला तर ते बेल वाजवायची आणि 50 फुटावरचं शिपाई बोलवून घ्यायचं, कागद वर घे. तुम्हाला घेता येत नाही का? म्हणजे सगळं. म्हणून ज्याचं त्यांनी करायची सवय लाव. जेव्हाचं तेव्हा. सकाळी काकडा मग काही भजनी म्हणून का कसं काय घेऊन नंतर
मग का 12 वाजता घेता गोठं पांडुरंग? ते काकडा सकाळीच झालं पाहिजे ना. ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जितल्या तेच. आपले जुने आमचे गुरुवारी भाऊसाहेबांना बाबांना माहीत आहे, ते त्यांची पिशवी भरायची, ते मिलिटरीच्या झोऱ्या म्हणायचे, ते राहायचं, ते कोणाला भरू देत नव्हते. मग त्यांना विचारलं, आमचे नाना होते, त्या नानाने विचारलं, भाऊसाहेब तुम्ही काय? नाही नाही म्हणले, याच्याकरता भरायची अंधारात हात घातला की वस्तू सापडली पाहिजे. मग ते सतरंजी कुठं, चादर कुठं, आपलं शाल कुठं, दात घासायचं काय असेल ते, गंधाची बाटली, पूजेची सोय, म्हणजे जरी अंधार असला तरी हात घातला की सापडलं पाहिजे. नाहीतर माणसं असं आता आज इकडचं तिकडे ठेवतात, मग घरी नाही सापडलं, मग मंडळीवर राग काळ, मुलावर राग काळ, मुलगा आला बाबा बाबा करत 2 दिल्या ठेवून काय झालं? आणि ते विनाकारण मारलं म्हणून ते आमची आई आली पुढे, त्या आईला दिलं 2 ठेवून. झालं काय? इथलं मी अमुक अमुक ठेवलं होतं, ते काय झालं? काय तुम्ही कुठं ठेवलं होतं? मग शोध घेतला, त्यावेळेस सांगलं नाही माझ्याकडून चूक झाली, दुसरीकडे ठेवलं. जी वस्तू जिथे आहे तिथंच ठेवली पाहिजे. हे सगळं आमचे गाडगे बाबा मोठे आनंदात सांगायचे. मग हे त्रिसूत्र आपल्याला सांभाळणं महत्त्वाचं आहे. तेव्हा त्या गवळणी आता कंटाळल्या आणि विचार केला की आपण आता यशोदेकडे गेलं पाहिजे गाराने सांगायला. एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, तरी काही फरक पडेना. तुम्हाला काही काम करायचं असलं, एकटे जर गेले मुख्यमंत्र्याकडे, काही भाऊ पाहू करू एवढंच बोलतील. पण जर गावातले 5-50-100 माणसं घेऊन गेले, मग त्यांना वाटतं हां हे काहीतरी केलं पाहिजे. 5-50 गवळणी एकत्र आल्यात आणि गाराने घेऊन सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, यशोदाई तुमच्या त्या कानाला सांगा, आमच्या घरात येतो, दुधाची चोरी करतो, नासाडी करतो, लहान मुलाला चिमटं घेतो, वासरं सोडून देतो, अनेक संतांचे प्रमाण आहे. म्हणून याला एक समजून सांगा. आणि नाही समजून सांगता आलं तर आम्हाला तरी गोकुळ सोडून जायचं सांगा. कधी कधी असं होतं, गो हत्येकरता आपल्या संतांनी एवढं सगळं आंदोलन केलं करपत्रीजी महाराजापासून. आता थोडं जरी बदललं पण 100% काय होईना. म्हणून ह्या देशातल्या व्यक्तीला ह्या देशाचंच नाव घेऊन स्वाभिमानानं राहणं हा एक अपमानच व्हायला लागला की काय कोणास ठाऊक. आता यशोदायला ते म्हणा आम्ही जाव करावं गोकुळात सोडून, गोकुळ सोडून जाव करावं. आता आपण जर गेलो मोठ्याकडे तर आपण कुठं सोडून जाता? कुठंच जाता येणार नाही. इथल्या माणसाला फक्त हाच देश आहे, या देशाच्या बाहेर तुम्हाला कुठेही स्थान नाही. पण आईने विचार केला, मुलगा खरोखरच खोडकर, मोठ्याने लक्षात घेतलं पाहिजे. जरी स्वतःचा मुलगा होता, आपलं बघा आपल्या जिल्ह्याचं नाव आता ज्यांचं नाव दिलं ना अहिल्याबाई, त्यांचा एकुलता एक मुलगा. आपण महेश्वरला जर गेले असाल कधी लक्षात येईन आपल्या, पण तो आईचं सगळं पुण्य होतं. कन्याकुमारी ते काश्मीर, इकडं जगन्नाथपुरी ते द्वारकेपर्यंत सगळं 12 महादेवाचे मंदिरं सगळं अहिल्याबाईने केलं. पण ते मुलाला एवढं पटत नव्हतं, कधी कधी विरोध करायचा, अधिक विरोध करायला लागला. मग त्याला शासन दिलं आहे, कारण सत्ता होती. हत्तीच्या पायाखाली तोडवल्या गेलं आणि सगळी माणसं जमल्यानंतरच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. म्हणलं आईसाहेब हे काय, तुम्हीच ऑर्डर दिली, पण डोळ्यातून अश्रू याचं काय कारण आहे? म्हणले मी त्याची आई आहे. आईचं हृदय असल्यामुळे मुलाबद्दल दुःख वाटणारच आहे, पण दुसऱ्या बाजूने धर्माचा जो विरोधक होता तो संपला याचा आनंद आहे मला. हे सगळं किती मोठं आनंदाचं काम. हे सगळं आपण पाहत आलो. यशोदाईंनी विचार केला की आता फार डोळझाक करून उपयोग नाही. भगवंताला बोलावलं. अनेक खोड्या आहेत आता. आता आपल्याला रात्रलान सोंग फार सगळे भजनी मंडळ, आपले गायक मंडळी म्हटल्याशिवाय आनंद वाटत नाही. पण आम्ही नीट म्हणूच देत नाही. ते तरी तासावर आलं की आम्ही पुन्हा बाहेर नेतो त्यांना. कृष्णाला जवळ बोलावलं. आई तिलाच म्हणतात, त्या 5 बोटाचा आशीर्वाद लावणे हात कुरवाडीला माथा. जर तो वेगळा काही त्याला वाटत असेल, करत असेल, तर त्याच्या धबाके त्याच हाताने द्यायचा असतो. ताडण करणं आईचं काम आहे आणि कौतुक करणं आईचंच काम आहे. केवळ कौतुकाने दुर्गुणाला तो सुद्धा आरी जाऊ शकतो. म्हणून प्रसंगोपात त्याचं कौतुक आणि प्रसंगोपात छत्रपती शिवरायाला जिजाऊ मातेने घडलं, म्हणूनच आपल्याला हिंदवी राज्य पाहायला मिळालं. आईचं कर्तव्य आहे. म्हणून आईने बोलावलं कृष्णाला, कृष्णा इकडे.
आणि कान धरला आणि सांगितलं मी तुला सक्त ताकीद करून सांगते, कृष्णा तुला मी ताकीद करते हरी काय बोबाट उठला, गवळ्या घरी बोबाट उठला, माठ तयाचे फोडू नको, रागीट तुझा नंद पिता हा, मार तयाचा खाऊ कृष्णा. अरे सगळ्या गवळ्याच्या घरात बोबाट आहे, तू जातो दही दूध खातो, नासाडी करतो. अरे तुझ्या वडिलाला नंद बाबाला माहिती पडलं तर तुला ताडण करती. मुलगा ऐकेनासा झाला की मग आई वडिलांचा धाक दाखवतो. तू जर जास्ती काही असं करायला लागला ना तुझ्या वडिलाला सांगल, पण तो मुलगा हुशारच असतो. तो म्हणतो सांग सांग सांग, मला माहिती आहे संध्याकाळी डोलत येतात ते, त्यांना नीट चालता येत नाही तर ते काय करतील. पण आईने जरी धाक दाखवला तर वडिलांची तेवढी ताकद पाहिजे ना. आता वडिलांनाच मुलाला घेऊन यावं लागते तर ते काय करतील मुलाचं. पण बाबा अरे तुझ्या वडिलांना माहीत पडलं नंद बाबाला तर तुला शिक्षा करतील. मग देवाने विचार केला की आता केलं. एक मास देवी खोडी नाही केली, एक महिनाभर काहीच केलं नाही. गणपतीचा नवस केला होता आईसाहेबांनी, गणपतीच्या मध्ये काही भेद नाही हे दाखवून दिलं. लांब लचक चरित्र भाग आहे. आणि मग विचार पुन्हा खोड्या सुरू झाल्या, गवळणी कंटाळल्या आणि आईने सांगितलं तू एक काम कर, आता गाई घेऊन जा. मग पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या हे आपापले गाई घेऊन वृंदावनामध्ये निघाले आणि मग तिथे सगळे खेळ खेळायला लागले आणि सगळं रक्षण चांगलं काम करायला लागलं तरी चांगलीच माणसं वाईट म्हणण्याकरता पुढे येत असतात. म्हणून चांगलं काम करताना वाईट शब्द आपण ऐकायची सवय ठेवा आणि जे वाईट बोलत असतील करत असतील त्यांचंही चांगलं करण्याची सवय ठेवा. असं काय नाही की तो असं करतो म्हणून त्याचं एकदम पेटून दिलं पाहिजे असं नाही. एखाद्याने ऊसाची गाडी आता आपल्या भागात नाही पण काही ठिकाणी आहे, ऊस तोडायला आला की यांनी रस्त्यावर पाणी सोडलंच. काय झालं म्हणले काय नाही, ते नजर चुकी नाही, त्याची गाडी जाऊ नये म्हणून. ऊस वाढला पाहिजे गेला नाही पाहिजे अशाने पण शेजाऱ्याला शेजार धर्म आहे, सहकार्य केलं पाहिजे ना. हे सगळे सहकार्याची भावना असते. भगवान आता गाई घेऊन निघालेत, अनेक प्रकारचे खेळ खेळत होते आणि त्या गवळणीने विचार केला की आता आपण आपल्या हाताने पायावर दगड पाड. रोज आपल्याला त्याचं दर्शन व्हायचं कानाचं आणि गाराण्याच्या निमित्ताने, गाराणे हे निमित्त होतं पण त्याचं डबल त्या देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून जायचं. लांब लचक गाराने सांगायचे की लांब बराच वेळ प्रभूला पाहता येत होतं. आता म्हणले भगवान सकाळी जातात अंधारात, अंधार पडल्यावर येतात. मग याने दयादुधाचं निमित्त केलं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात कुणीतरी एक गवळण दयादुधाचा डेरा आपल्या दुडीवरी दुडी गवळण साथ निघाली आणि ते निघाली मथुरेला. आणि मथुरेला निघाले असताना या गोपाळ बसा महाराज बसा आता थोडं ते निघाले. यांचा खेळ चालू होता. पाहिल्यानंतर त्या गवळणीला खूप आनंद वाटला. ठला आणि त्यांनी भगवान त्या गवळणीने प्रभूला डोळे भरून पाहिलं. जसं पाहिलं तसं आत साठवून घेतलं. देखला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. महाराज म्हणतात कुणीतरी एक गवळण तिला भगवंताच्या या स्वरूपाची भगवंताच्या भक्तीचं वेड लागलं आणि ते सगळं आपला देहभाव विसरून गेली. कोणी एक बोलली नाही
कोणीतरी एक नारी गवळण दही दूध घेऊन मथुरेला जात असताना प्रभूचं दर्शन घेतलं आणि भुरळ पडली. वास्तविक वेद लावी बैसे जीवे दडुनी, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता हे ध्यान वृत्ती. बरोबर आहे, हे सगळं त्याचं स्वरूपच तसं आहे. आणि तशीच ती मथुरेला गेली. पूर्वी काम धंदा करावाच लागत होता. आणि मथुरेच्या पेठेत गेल्यानंतर दही घ्या दही, दूध घ्या दूध म्हणायला पाहिजे, पण व्यवहार बदलला. तिथं दही घ्या दूध, दूध घ्या दूध, दही घ्या दही म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. दामोदर घ्या. आता सगळं विरुद्ध झालं ना सगळं. त्या मथुरेतल्या गवळणी हसायला लागल्या. 10, 5, 5, 50 गोळा झाल्या. वृद्ध गवळणी पाचार्यती आणि व आरुता श्रीपती, कोठे गोविंद विकिती नाही देखिला बाई. अगं म्हणलं इकडे 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 काय म्हणजे भंगारपासून सोन्याच्या विक्रीपर्यंत आम्ही सगळे व्यापारी पाहिले आणि गिराकी तिथं येतात, पण देवाला विकणार काही कोण नाही. तुझ्याजवळ आहे मग पायिक आहोत, सेवक आहोत. व्यवहार बदललाच्या गवळणी हसायला लागल्या. याचं काय कारण? आपुलियाचा, तिसऱ्या चरणात सांगितलं, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा. भगवंताचे गुणानुवाद गाण्यामध्ये ती गवळण एवढी एकरूप झाली आणि तिला कशाचंच भान राहिलं नाही, व्यवहाराचं नाही. दही दूध दिलं, पैसे घ्यायची आठवण नाही. दही घ्या दही म्हणायचं विसरून गेली, गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणायला लागले. आता आपलं वेगळं. एकदा आम्ही बार्शी तालुक्यात भजन चालू होतं. तेव्हा आमचे मुक्ताबाईची पालखी आणि बरं तिकडे असे मोठे मोठे टाळ असतात. चहा आला चहा आणि त्या कप बशा थोड्या, पण काही काही माणसाला एवढी गरम घ्यायची सवय असते की सिलेंडरच लावावं लागतं. मग त्याला ते काही जमेल, त्याच्या कप बशा म्हणले ते गार होऊन जाईल चहा. पण त्याने त्या टाळाला खालून बोट लावलं त्या जोरीजवळ, टाका म्हणे याच्यात. म्हणजे भजनी राहिलं आणि सगळंच राहिलं तर आपलं काय काय खातो आम्ही कसा सांगाते अशी अवस्था आपली होणार आहे का? आपले काही असं होणार नाही. पण त्या गवळणीची अवस्था अशी झाली, भगवंताचे गुणानुवाद गाण्यामध्ये तिला आपलेपणाचा, आपल्या नामरूपाचा, व्यवहाराचा सगळा विसर पडला. जरी विसर पडला, शेवटी संतांचं जीवन आहे. संत संतासारखे जगत असतात, पण लोक चेष्टा केल्याशिवाय राहत नाहीत आणि नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत आणि त्याची काही टर वळवल्याशिवाय राहत नाही. पण त्या हसायला लागल्या सगळ्या. तुकाराम महाराज, अशा प्रसंगात कोणीतरी आपलं भेटलं पाहिजे. ज्यावेळेस संकट येतात ना, एका मुलाचं आणि वडिलांचं भांडण झालं. मग त्या वडिलांनी विचार केला, चल ते गेला वयाकडे, थोडं 2 दिवस राहून येऊ पुन्हा. तर व्याई राम राम नाही, श्याम श्याम नाही, काहीच नाही. कारण त्यांच्या मुलांनी अगोदरच्या दिवशी मारलं होतं त्यांना. ते मग हळूच म्हणते, कसं काय आलं? काय नाही म्हणले, मुलांनी विनाकारण शिवाय. म्हणलं बरं आहे तुमचा मुलगा, माझ्या मुलांनी सकाळीच मारलं. मग हेच तर आता आधुनिकता आहे. याच्याकरता सगळं आईवडिलांनी सगळं केलं का? पण हे लक्षात येत नाही. आणि ज्यावेळेस लक्षात येते त्यावेळेस टाईम निघून गेलेला असतो. गवळणीची सगळ्या त्या मथुरेतल्या गवळणी टिंगल करायला लागल्या. पण तुकोबारांची गाठ. अशा वेळेस जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा. ते पती पत्नीचं भांडण झालं, भावाभावात झालं, कोणाचं झालं असेल, त्यांनी संताकडे देवाकडे जावं, काही ना काही फायदा तरी होईल.
मग काही मंडळी म्हणतात तुकोबा आहे कसे काय, तुकोबाचा आता 3.5 वर्षापूर्वी. आणि द्वापर युगात कसे काय, तुका म्हणे तधी होतो आम्ही. गोपाळाच्या रूपाने संत होतेच, हा नंतरचा आता अवतार आहे. म्हणून एक गोपाळ भेटला आणि त्यांनी सांगितलं की म्हणले गवडनबाई, जरी लोक हसत असले तर हसू दे, तिकडे कान देऊ नको. तू ज्याच्यामुळं तुला ही अवस्था प्राप्त झाली, पुन्हा त्याचंच दर्शन घे, त्याचंच चिंतन कर. व्यवहार सुधारल्याशिवाय राहणार नाही. ठला पर्वणी होती, कपिला षष्ठी म्हणा किंवा एखादी पर्वणी. गंगेच्या कडेला माणसं, मग आंघोळीला गेला एक जण, नवं धोतर आणलेलं. गंगेच्या कडेच्या पूर्वी असंच राहायचं, आपापलं वस्त्र घेऊन जायचं आणि येताना पिळून आणायचं. मग याला काही गडबडीचं काम होतं थोडं. आंघोळ केली आणि ते फेडलेलं वस्त्र धोतर ते लवकर त्याची गुंतागुंतच नाही गेला. इकडून वळ तिकडून वळ, नवं धोतर 2-4 ठिकाणी टराटर फाटलं. म्हणजे एक मनुष्य होता, अरे बाबा काय करून आला तू? म्हणले काहीतरी गुंतागुंत निघत नाही. म्हणजे कशाने झाली? म्हणजे आंघोळ केली म्हणे पाण्याने. मग एक काम कर, ज्याच्यामुळे गुंतागुंत झाली हे धोतर पाण्यात टाक, नुसतं हलवत राहा, गाठी सोडायचं काम नाही. हलवत राहिलं की पुन्हा मोकळं होत. ज्याच्या गुणानुवाद गायल्यामुळे तुझी अवस्था झाली ना, त्याचंच गा. हे लोक तुला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. असं प्रभूचं चरित्र अगाध अगम्य आहे. धन्य ते गोपाळ, धन्य त्या गवडणी. हे गोप गवडणी कोण होते? मागच्या जन्मातले ऋषीमुनी होते. भगवंताचा एवढा सहवास त्यांना प्राप्त होत नव्हता, म्हणून ते गोप गोपिकाच्या रूपाने आले आणि हा खरा भक्तीचा आनंद त्याने घेतला. इकडे गोपाळाच्या सोबत भगवान आता गायीचं रक्षण करत असताना, चांगलं काम करत असताना चांगल्याचाच विरोध होत असतो. कंसाचा एवढा विरोध सुरू झाला, बस राहिले यज्ञ, मोडले कीर्तन, पळाले ब्राह्मण, दैत्या कथा कीर्तन जिथं असेल तिथं सगळं नाचधूस करायचा आणि कत्तल करायची. असा सगळा त्रास सहन केला. आणि मग एक 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 दैत्य पाठवायचे. काग बग रिठा वेश बदलून, हे सगळे आहेत ना, सगळे राक्षस वेश बदलून पाठवले, पण भगवंतानी वेळीच ओळखले सगळे. वंदन करूया. अरे सगळे गोपाळ आता वेगळे वेगळे खेळ खेळत होते. पण खेळ खेळतात दगदगीवाले बरेच खेळात आमच्या मंडळीजवळ आहे, तर ठेवून द्या, आता टाईम झालेला आता. विटी दांडू चेंडू लगोरी वागोटी सगळे सगळे काय काय असतील ते खेळ खेळले. पेंदा म्हणतो देवा भुका लागल्या, झाली आता वेळ, म्हणते आणा शिदोऱ्या, आण आपापल्या शिदोऱ्या. शिदोऱ्या आणायचं सांगितलं, डबे आणायचे सांगितले नाही, ढाब्यावर जायचं सांगितलं नाही. शिदोऱ्यानंतर डबे आले, डब्यानंतर आता डब्याचं काम नाही. आज वर केलं की ढाबा आहेच कुठेही. अवश्य सेवन करा, पण सात्विक आहाराचं तुम्ही लक्ष ठेवा. सात्विक आहार सेवन करा, त्याच्याशिवाय सात्विकता निर्माण होणार नाही. नाहीतर हा कटुपणा दिवसेंदिवस सारखा वाढूनच राहील. तय बाळा काय मय बाळा सगळीकडे आपण पाहत असतो. पण भगवंताने सांगितलं आण आपापल्या शिदोऱ्या, आणि त्या शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या. खडकी सोडीला मोठा आजेचा दैकाला मोठा. भगवान मध्ये उभे राहिलेत, गोपाळांना गोलाकार बसवलं. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं आपण चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. आपले सर्वांचं सगळे त्यांना साथ ताकद मिळत राहावी हीच प्रार्थना करून शब्दास विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली